14वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव अवघी मराठी चित्रपटसृष्टी आज गोव्यामध्ये पणजीमध्ये अवतरलेली आपल्याला पाहायला मिळते। धर्मस्य आणि विद्यापीठ हे दोन मराठी सिनेमे या चित्रपट महोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचं स्क्रीनिंग इथे होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी अभिनेत्री छाया कदम आपल्यासोबत आहेत त्या चित्रपटाच्या निमित्तानं बोलण्यासाठी। मॅम, खूप खूप स्वागत मराठी चित्रपट महोत्सवामध्ये गोव्यामध्ये आहात, कसं वाटतं? खूप भारी वाटते खरं तर। हा फेस्टिवल तसा माझ्या आवडीचा आहे। एकतर काय होतं ना, आजकाल जे वेगळ्या थाटणीचे सिनेमे आहेत, उत्तम सिनेमे ना, ते बघायला नाही मिळत। म्हणजे एकतर रिलीज होणं कठीण असतं किंवा रिलीज झाले तरी प्रेक्षक त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, असा माझा अनुभव आहे। सो हे असे फेस्टिवल आहेत ना, त्या फेस्टिवलमध्ये हे सगळे सिनेमे बघता येतात, भेटीगाठी होतात। स्वतःच्या कामाव्यतिरिक्त इतर कलाकारांचं काम बघणं मला आवडतं आणि त्यातूनच गोष्टी शिकायला मिळतात। सो त्याच्यासाठी माझ्यासाठी फेस्टिवल स्पेशल असतं आणि त्यात गोवा फेस्टिवल, गोवा वाईब। धर्मस्य हा एक वेगळ्या धाटणीचा आणि वेगळ्या प्रकारचा सिनेमा तुमचा येतोय, असं खूप माउथ पब्लिसिटीसुद्धा सुरू आहे की खूप चांगल्या प्रकारचा सिनेमा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तो त्या सिनेमाच्याबद्दल काय सांगाल? कारण विद्यापीठ आणि धर्मस्य हे दोन चित्रपट या चित्रपट महोत्सवामध्ये असतात। खरं ना, धर्मस्य माझा खूप जवळचा सिनेमा आहे। धर्मस्य ची गोष्ट आहे ना, खूप कमाल आहे। थोडंसं सस्पेन्स पण आहे त्यात, फॅमिली ड्रामा आहे। त्याचा प्लस पॉईंट आहे किशोर कदमांनी लीड केलं आहे त्यात। कोकणामध्ये शूट झाली आहे। खूप जवळची फिल्म आहे अरे। आणि वाईट याचं वाटतं आहे की आमच्या डिरेक्टरने त्या सिनेमावर इतकं प्रेम केलं, त्याच्या प्रोसेसवर एवढं प्रेम केलं, आणि सिनेमा कंप्लीट झाल्यावर ते आम्हाला सोडून गेले। म्हणजे एखाद्या माणसाचं आपल्या सिनेमावर किती प्रेम असतं। त्यांना त्रास होत होता, पण मे बी त्यांनी असा विचार केला की आधी ट्रीटमेंट केली तर सिनेमा पूर्ण नाही होणार, सो त्यांनी आधी सिनेमा पूर्ण केला। मॅम, खूप वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे तुम्ही केले आहेत। आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो कान्सला चित्रपट गेला होता, ह्या चित्रपटाबद्दल काय सांगाल? एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट होता आणि त्या चित्रपटाला तुम्हाला तिकडे कान्समध्ये अवॉर्ड देखील मिळालं होतं। हो, मला अवॉर्ड म्हणजे सिनेमाला अवॉर्ड मिळालं होतं। काही सिनेमे ना खूप गोष्टी शिकवून जातात। खरं तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट माझ्यासाठी तसाच होता। एवढी वर्ष काम करते, पण या सिनेमाने एक वेगळी ओळख दिली मला आणि फिमेल डिरेक्टर असल्यामुळे गोष्टी आणखीन वेगळ्या पद्धतीने वर्क झाल्या। कोणताही सिनेमा स्वीकारतो तेव्हा एक असतं ना की ह्या सिनेमाचं काय होईल पुढे। तर या सिनेमाच्या वेळी असं होतं की फेस्टिवलवाली फिल्म आहे, बट ती मेन कॉम्पिटिशनला सिलेक्ट झाली, हे आमच्यासाठी सरप्राईज होतं आणि नंतर मग ती बेस्ट फिल्म निवडली गेली। सो खूप भारी। मॅम, धर्मस्य आणि विद्यापीठ ह्या चित्रपटांचं गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये स्क्रीनिंग होणार आहे। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यातील वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। देव बरे करू।